हॅलो, नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. बघा, आपण प्रत्येक रविवारी साप्ताहिक चर्चासत्राचं आयोजन करत असतो. ज्या चर्चासत्राचा उद्देश हा साप्ताहिक अभ्यासाचा आढावा हा असतो. आपण जर पाहिलं तर सेट आणि नेट परीक्षा या दोन परीक्षेच्या तयारी करत असताना आपला पेपर 1 पेपर 2 या दोनही पेपरमध्ये चांगला स्कोर करणं गरजेचं असतं. कारण एकूण आपला पेपर 1 आणि पेपर 2 चा एकत्रित स्कोर जर चांगला असेल तरच तुम्ही त्या विषयातून सेट परीक्षा उत्तीर्ण होऊ शकता. बघा, सेट परीक्षेची आणखी जाहिरात आलेली नाहीये, पण नेट परीक्षेची जाहिरात आलेली आहे. 20 तारीख लास्ट अर्ज करण्याची होती. विद्यार्थ्यांनी अर्ज भरले असतील, पण अर्ज भरले म्हणजे आपलं काम संपलं असं नाही. आणि सेटचे देखील लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध होईल असं सेट भवन कडून सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळं परीक्षा होत असतात, पण आपला अभ्यास आणि त्या परीक्षेतील आपला निकाल हा खूप महत्वाचा असतो. कारण आपण बघत आहात, वाचत आहात की जाहिरात म्हणजे प्राध्यापक भरती होणार आहे. त्या प्राध्यापक भरतीचा जर आपल्याला भाग व्हायचा असेल तर येणारी सेट आणि नेट परीक्षा उत्तीर्ण होणं गरजेचं आहे. तसेच आपल्याला फक्त प्राध्यापक भरतीच नाही तर जे डीम युनिव्हर्सिटी असतात त्यामध्ये देखील तुम्ही सेट नेट उत्तीर्ण झाल्यानंतर सहाय्यक प्राध्यापक म्हणून जॉब करू शकता. गव्हर्नमेंट कॉलेज असतील, त्यानंतर अनेक नामांकित विद्यापीठ जे आहेत, ज्या आपण अभिमत विद्यापीठ असतील, त्या विद्यापीठामध्ये देखील खूप चांगल्या संधी या नवीन एज्युकेशन पॉलिसीनुसार उपलब्ध होत झालेल्या आहेत. पण त्या संधीला आपण कधी पात्र होऊ, ज्यावेळेस तुम्ही सेट परीक्षा किंवा नेट परीक्षा उत्तीर्ण व्हाल त्यावेळेस. त्यामुळं आपण अर्ज भरलाय, क्लास जॉईन केलाय म्हणजे आपण सेट परीक्षा उत्तीर्ण झालोत किंवा होणार आहोत असं नाही. तर तुमच्या अभ्यासातील सातत्य हे सेट किंवा नेट परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी खूप महत्वाचं आहे. आज आपण बघितलं तर पेपर 1 ला 85 विद्यार्थी टोटल जॉईन झालेले आहेत आणि पेपर 2 च्या वेगवेगळ्या विषयाचे वेगवेगळे विद्यार्थी जर आपण मोजले तर जवळपास आपल्या सेट नेटच्या दोन्ही म्हणजे अनेक वेगवेगळ्या विषयाचं धरून 200 विद्यार्थी जवळपास असतील. तर देखील मीटिंगला फक्त 5च विद्यार्थी जॉईन आहेत. बाकीचे विद्यार्थी कामाच्या अनुषंगानं जॉईन होऊ शकत नाहीत. पण बघा, परीक्षेमध्ये आपला तयारी करत असताना आणि तयारीच्या सातत्यामध्ये सातत्य ठेवण्यासाठी हे साप्ताहिक चर्चासत्र खूप महत्वाचं योगदान दिलेलं आहे. मागील 3 बॅच ज्या आपल्या 2023, 2024, 2025 याचं जे रिझल्ट आपले चांगले आलेले आहेत, त्याचं एवढंच वैशिष्ट्य आहे की तुम्ही म्हणजे त्या विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण अभ्यास केला आणि त्याच्या बळावर ते विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. अभ्यास तुम्हीच करणार आहात, पण अभ्यासासाठी जे सातत्य लागतं ते सातत्य ठेवण्यासाठी त्यानंतर योग्य आणि अचूक नोट्स असतील, योग्य आणि अचूक टेस्ट सिरीज असतील, त्याचबरोबर ज्या ठिकाणी तुम्हाला शंका वाटतील त्या ठिकाणी शंकांचं निरसन असेल, त्याबरोबरच आपण जर बघितलं तर अभ्यास करत असताना आपला कोणताही डाऊट आला तर तुम्ही मेसेज किंवा फोन करू शकता. हे मी वारंवार सांगत आलेलो आहे. कारण की बघा, अभ्यासामध्ये सातत्यपूर्ण अभ्यास आणि योग्य पद्धतीनं अभ्यास. योग्य पद्धतीनं अभ्यास म्हणजे काय, तर तुम्हाला प्रत्येक युनिट म्हणजे प्रत्येक घटक घेतलाय म्हणजे तर जसं आपण पेपर 1 असेल, पेपर 2 असेल, तुमच्याकडे दोन्ही पेपरचा अभ्यास करत असताना घटक वाईज अभ्यास करणं अपेक्षित आहे. ज्यामध्ये पहिला घटक, जसं आपण पेपर 1 चा पहिला घटक टीचिंग ऍप्टिट्यूड आहे, दुसरा रिसर्च ऍप्टिट्यूड आहे. तर तुम्हाला टीचिंग ऍप्टिट्यूड त्यावर 5 प्रश्न विचारले जातात हे माहित आहे. म्हणजे पेपर 1 च्या प्रत्येक घटकावर 5 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक घटकाचा अभ्यासक्रम वेगळा आहे. अगदी त्याच पद्धतीने पेपर 2 जो तुमच्या विषयाचा आहे त्या विषयाचा देखील 10 घटक आहेत. प्रत्येक घटकावर 10 प्रश्न विचारले जातात. 100 प्रश्न पेपर 2 साठी असतात, तर पेपर 1 साठी 50 प्रश्न, प्रत्येक घटकावर 5 प्रश्न. अशा पद्धतीनं एक ठराविक साचा म्हणजे एक ढाचा आहे. त्या ढाच्यानुसार आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीनं आपण अभ्यास करत असताना
मग आपण शाळेमध्ये गेलो त्यावेळेस आपल्याला कधीच आपण जर इयत्ता पहिलीमध्ये ज्या कोणत्या शाळेमध्ये गेलो त्यावेळेस आपल्याला पहिल्या दिवशी 1 पासून 100 पर्यंत उजळणी आलेली नाहीये. तर आपल्याला आधी 1चा पाढा, त्यानंतर 11चा पाढा, 12चा म्हणजे परत 21चा पाढा, अशा पद्धतीने एक एक पाढे आपण पाठ केलं. अभ्यासाचं देखील असंच असतं. पहिला युनिट घ्या, तो व्यवस्थित म्हणजे त्या पहिल्या युनिट पुरतं तुमचं टार्गेट सेट करा. म्हणजेच काय, तर पहिल्या युनिटचा अभ्यासक्रम काय आहे, जसं टीचिंग ॲप्टिट्यूड, अध्यापन विषयक अभियोग्यता, त्याच्या अनुषंगानं जे 7 उपमुद्दे आहेत, तर त्या 7 उपमुद्द्याच्या अनुषंगानं 5 प्रश्न कसे विचारलेले आहेत ते तुम्हाला आपल्या ज्या नोट्स आहेत, म्हणजे मागील प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण आहे पेपर 1 पेपर 2, त्याच्यामध्ये मी घटक वाईज वेगळं करून दिलेलं आहे. तर त्यामध्ये पहिल्या 5 प्रश्न पहिल्या घटकावरचे कसे विचारले, अभ्यासक्रम काय आहे आणि त्या अभ्यासक्रमाला अनुषंगून 5 प्रश्न कसे विचारले ते समजून घ्या. म्हणजे अभ्यासक्रमाचा आणि त्या प्रश्नांचा सहसंबंध, कोरिलेशन तुम्हाला समजल्यानंतर त्या घटकाचा विश्लेषणात्मक जे अभ्यास आहे ते तुम्ही करा. म्हणजे पहिला घटक केला, पहिला घटक अभ्यासत असताना पहिला घटक तुमचा फोकस ठेवा की त्या अभ्यासक्रमावर 5 प्रश्न जे मागच्या परीक्षेमध्ये विचारलेत, तर तुम्ही इथपर्यंत गेला पाहिजेत की याच्यावर पुढे प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात, इथपर्यंत आपला अभ्यास झाला पाहिजे. पहिला घटक झाला. दुसरा घटक म्हणजे अध्ययन हे क्रमवार होत असतं, सिक्वेन्सली होत असतं, त्या पद्धतीनं करायचंय. अनेक विद्यार्थी काय करतात, बुक्स आणतात, नोट्स घेतात आणि पहिल्या पेज पासून शेवटच्या पेज पर्यंत सुरू. असं करू नका. बघा, तुम्ही एक एक घटक टार्गेट करा, त्या टार्गेट नुसार पूर्ण करा. तुम्ही 2 दिवसाचं टार्गेट ठेवा की मला पहिला घटक 2 दिवसामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, त्याच्यावर त्याचा अभ्यासक्रम पहिल्या घटकाचा, त्याच्यावर विचारलेले प्रश्न आणि त्याच्यावरचं डिस्क्रिप्शन वाचायचं. अशा पद्धतीने तुम्ही तयारी करा. त्यानंतर दुसरा घटक, तिसरा घटक, सेम फॉर्म्युला पेपर 2 मध्ये 10 प्रश्न प्रत्येक युनिटवर विचारले जातात. त्याचा अभ्यासक्रम काय आहे, त्याच्यावर 10 प्रश्न मागच्या परीक्षेमध्ये कसे विचारलेत ते सहसंबंध समजून घ्या आणि अशा पद्धतीने एक एक घटक पूर्ण करा. कोणत्याही विद्यार्थ्याला 10 घटक अतिशय योग्य पद्धतीनं जमतील असं नाही. त्यावेळेस जे जमत नाही त्याच्यापेक्षा जो जमतोय तो आणखी प्रभावी चांगला करण्याचा प्रयत्न करा. तुमची अॅक्युरेसी वाढवण्याचा प्रयत्न करा. इथं कोणतीही निगेटिव्ह सिस्टीम नाहीये. त्यामुळं तुमचे अचूक उत्तर किती निवडताय हे खूप महत्वाचं आहे. हे झालं युनिट वाईज अभ्यास करत असताना. तुम्ही ज्यावेळेस टेस्ट सिरीज सोडवाल, आपल्याकडे ऑनलाईन टेस्ट आहेत, ऑफलाईन टेस्ट तुम्हाला ऑनलाईन मोबाईल वरून सोडू शकता, लॅपटॉप वरून सोडू शकता, नेटच्या दृष्टिकोनातून. तर टेस्ट सोडवल्यानंतर ना, टेस्ट सबमिट केली ऑनलाईनला, तर त्याचं विश्लेषण वाचायला सुरुवात करा. बघा, विश्लेषण वाचल्यानंतर तुम्हाला समजेल की आपण कुठं चुकलो आणि या प्रश्नाचं उत्तर आपण का चुकलो आणि याचं योग्य उत्तर काय आहे हे समजल्यानंतर तुम्हाला हे समजणं का गरजेचं आहे, कारण की तुम्हाला स्वतःचा म्हणजे जे आपण विचार केला होता एखाद्या प्रश्न आणि त्याच्या अनुषंगाने जे 4 पर्याय दिले होते, त्या 4 पर्यायामध्ये जो विचार केला होता तो कोणत्या अनुषंगाने आपण विचार केला होता, कोणत्या उद्देशाने विचार केला होता, तो उद्देश तुम्हाला समजला. म्हणजे आपण एखाद्या प्रश्न आणि त्याच्या ऑप्शन संदर्भात जो विचार करत होतो तो विचार चुकीचा होता का चुकीचा होता आणि आपण कसा विचार करणं गरजेचं आहे जेणेकरून आपले जास्तीत जास्त लॉजिकली उत्तर बरोबर येऊ शकतात. या अनुषंगानं आपल्यामध्ये थिंकिंग पॉवर, विचारशक्ती आणि अभ्यासामध्ये तुमची ओढ किंवा आवड निर्माण होणार आहे. त्यामुळं तुम्ही घटक वाईज अभ्यास करा. एक घटक घ्या, तेवढा घटक टार्गेट करा. निश्चित तुम्हाला सांगतो, तुमचा जर स्कोर पेपर 1 मध्ये पेपर 2 मध्ये यापूर्वी तुम्ही परीक्षा दिल्या असतील 130, 140, 50 येत असेल तर मी 100% गॅरंटी देऊन सांगतो. पण परीक्षा होईपर्यंत तुम्हाला सातत्य ठेवायचंय. कोणतंही यश एका रात्रीमध्ये निर्माण होत नाही आणि सेटनेटचं तर नाहीच नाही. तुम्हाला याच्यासाठी तुमचं 1 महिन्याचं 2 महिन्याचं शेड्यूल बनवायचंय. प्रत्येक दिवसाचं तुम्हाला शेड्यूल बनायचंय की आजच्या दिवसात मला कोणता घटक करायचा, पेपर 1 मधला, पेपर 2 मधला, त्याचे क्वेश्चन कसे विचारलेत त्यापासून सुरुवात करून अभ्यासक्रम क्वेश्चनचं
कोरिलेशन समजून घेऊन तुम्हाला एक एक घटक पूर्ण करायचा आहे. ज्या पद्धतीनं आपण एखाद्या मंदिरामध्ये प्रवेश करत असताना किंवा आपण एखाद्या पहाडी एरियामध्ये आपला एखादं म्हणजे शिखर सर करायचं असेल, चढायचं असेल, तर आपल्याला एक एक पायरी पुढे जावं लागतं. आपण डायरेक्ट उडी मारून शिखरावर जात नाहीये. तर आपण मंदिरामध्ये प्रवेश करत असताना एक एक पायरी चढून आपण मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत जात असतो. त्याच पद्धतीनं अभ्यासाचा आहे. तुम्हाला एक एक टप्पा पूर्ण करत करत तुमच्या प्रभुत्वापर्यंत जायचं असतं. तुम्हाला जितके मार्क अपेक्षित आहेत तितक्या मार्कापर्यंत तुमच्या स्कोर पर्यंत जायचं असेल तर तुम्ही एक एक घटक टार्गेट करा. तरच तुम्ही बघा, आपण कोणती गोष्ट एका दिवसामध्ये साध्य करत नसतो. सातत्यानं एक एक घटक क्रमवार पद्धतीनं अभ्यास करणं गरजेचं आहे. पेपर 1, पेपर 2 संदर्भात मागील प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत. त्याच्या घटक वाईज तुम्हाला आपण ए सेट सोडून दिल्यामुळे तुम्हाला पहिल्या घटकापासून शेवटच्या घटकापर्यंतचे प्रश्न आणि विश्लेषण दिलंय. ऑनलाईन टेस्ट सिरीज मध्ये पण दिलेलं आहे. ते तुम्ही जास्तीत जास्त अभ्यासण्याचा प्रयत्न करा. समजत नसेल तिथं विचारत चला. पण अभिनय तो कभी नाही, मी हे वाक्य सातत्यानं म्हणत असतो. याचा उद्देश एवढाच आहे की ही संधी परत नाहीये. आता आपण बघितलं मागच्या वर्षी 15 जूनला परीक्षा झाली होती, सेट परीक्षा. आतापर्यंत 15 जून आता आणखी 15-20 दिवसावर येऊन ठेपलेला आहे. आणखी जाहिरात नाहीये. त्यामुळं आपण जेव्हा जर ती परीक्षा उत्तीर्ण झालो तर परत आपल्याला वेट करायची आवश्यकता नाही. आणि येणाऱ्या प्राध्यापक भरतीमध्ये आपण त्या प्राध्यापक भरतीचा आपण भाग होऊ शकाल जर तुम्ही याच प्रयत्नामध्ये सेट किंवा नेट परीक्षा उत्तीर्ण झालात तर. त्यामुळं नवीन एज्युकेशन पॉलिसीनुसार प्राध्यापक भरती प्रक्रिया सुरू होत आहे. त्यामध्ये आपण कुठंतरी आपण असलं पाहिजे. आता आजच मी व्हिडिओ टाकलेला आहे. पुणे विद्यापीठाची जी 133 पदांची जाहिरात आलेली आहे. मला सांगायचं एवढंच आहे की सेट परीक्षा उत्तीर्ण होणं अतिशय सोपं आहे. फक्त त्यासाठी काय जेवढे तुमच्याकडे कालावधी आहे तेवढ्यामध्ये सातत्य, त्यानंतरनं योग्य अभ्यास पद्धती, योग्य नोट्स वाचणं, त्यानंतरनं तुमचा जो उत्साह आहे, ज्या उत्साहानं तुम्ही क्लास जॉईन केलेला आहे, तो उत्साह परीक्षेच्या कालावधीपर्यंत, परीक्षा हॉलपर्यंत टिकून ठेवणं निश्चितच ऑल एक्झाम कट्ट्याच्या माध्यमातून ठेवलं जाईल. म्हणजे तुमचा उत्साह टिकून ठेवला जाईल. पण तुम्ही प्रत्येक लाईव्ह लेक्चर्स जे तुम्हाला व्हॉट्सअपच्या ग्रुपला लिंक दिल्या जातात, त्यानंतर ज्या नोट्स पाठवल्या जातात, त्यानंतर ज्या टेस्ट सिरीज ऑनलाईन ऑफलाईन आहेत त्या वेळोवेळी सोडवत गेलात, वेळ देत गेलात तर निश्चितच येणाऱ्या सेट किंवा नेट परीक्षेमध्ये आपण सेट नेट परीक्षा उत्तीर्ण असाल यामध्ये थोडीही शंका नाहीये. फक्त तुम्हाला काय करायचंय, सातत्य ठेवायचंय. प्रत्येक वीकली मीटिंग म्हणजे साप्ताहिक चर्चासत्र अटेंड करायचंय. तुमचे काही डाऊट असतील तर बिंदास्त विचारत चला. तुम्हाला समजत नसेल तर विचारत चला. विचारण्यामध्ये कोणतीही आपण कमजोरी आहे असं समजू नका. आपण ज्ञानात परिपूर्ण व्हायचं असेल तर आपल्याला परिपूर्णतेच्या दृष्टिकोनातून मार्गक्रमण करणं गरजेचं असतं. कोणताही व्यक्ती परिपूर्ण नसतो. प्रत्येक अनुभवातून, प्रत्येक अभ्यासातून तो परिपूर्णतेकडे जात असतो. चालेल, आपल्या वैयक्तिक चर्चासत्राला सुरुवात करूयात आपण. योगेश सर, कसं चालू आहे अभ्यास? योगेश सर, आवाज येतोय माझा? पुढे जाऊयात. रूपादेवी मॅडम, कसं चालू आहे अभ्यास? चालू आहे सर, करायला लागले. ओके, काही पेपर अडचण? वनच ओके नाही सर, पेपर वनच थोडस केलं ह्या आठवड्यामध्ये. ओके, पेपर 2? पेपर दोनचं पहिलं दुसरं तेच व्हिडिओ ऐकायला सर. काय व्हायलंय, आपण हा वाचताना ऐकताना ते पुन्हा पाठीमागं आले की पुन्हा ते सगळं नवीनच परत वाचायला लागलो असं वाटतंय. नाही, तुम्ही काय करा, एक एक घटक घ्या, त्या घटकानुसार अभ्यास करत चला. आणि वाचल्यानंतर एक रिव्हिजन झाला असेल तर दुसऱ्या रिव्हिजनला स्वतःच्या शॉर्टकट नोट्स काढत चला. म्हणजे बर तुम्हाला सर. परीक्षेच्या कालावधीमध्ये त्या लक्षात ठेवायला, रिव्हिजन द्यायला सोप्या जातील. त्या तुमच्या कोडिंग मध्ये असतील, तुम्हाला समजेल अशाच असतील. बर सर, ठीक. हा, ओके सर. काय अडचण आली तर सांगत चला. बर सर. नीता मॅडम, कसं चालू आहे अभ्यास?
नीता पाने मॅडम. हॅलो सर. हा बोला, येतोय चालू आवाज? आहे सर. ओके. हा काय चालू आहे. अडचण अभ्यासासंदर्भात काय नाही अडचण? नाही, 15-20 दिवसाचा गॅप होता सर. आता कंटिन्यू ओके, करत आहे. चालेल चालेल. काही अडचण आली तर विचारत चला. हा सर. सोनाली मॅडम. सोनाली मॅडम. हॅलो. हा येते आवाज, बोला. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग सर. हा गुड इव्हनिंग. अभ्यास सुरू आहे ना सर, करतच आहे. काही ओके. अडचण आली की तुम्हाला मग करतेच मेसेज. हा हा, चालेल चालेल. सातत्य ठेवा फक्त. आता सुट्ट्या आहेत, करूयात अशानं अभ्यास होणार नाहीये. आपण सुट्ट्या जरी असल्या तरी तुमचे 2 तास 3 तास तुम्ही ठरवून ठेवा. त्यानुसार अभ्यास करा. दिवस कसे निघून जातात आणि परीक्षा आपल्या डोक्यावर येऊन ठेपते आणि नंतर आपल्याला टेन्शन येतं की अरे परीक्षेत आता 8 दिवसावर आली, कसं करायचं. त्यामुळे सातत्य खूप महत्वाचं आहे. लाईव्ह लेक्चर्स आता इथून पुढे आपले सुरू जे होतील ते लाईव्ह लेक्चर्स आणि साप्ताहिक चर्चासत्र कुणीही मिस करायचं नाहीये. चालेल. विद्या मॅडम. विद्या मॅडम, कसं चालू आहे अभ्यास? माझा आवाज येतोय? हॅलो. ओके. निरंजना मॅडम, कसं चालू आहे अभ्यास? आता तुम्ही जॉईन झालेला आहात. हो 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 सर. गुड इव्हिनिंग सर. हा गुड नमस्कार. इव्हनिंग. तर येस, तर आता आपलं परवा डिस्कशन झाल्याप्रमाणे तुम्ही युनिट वाईज जे मला सांगितलंय की ओके. आपण कोणत्या पद्धतीने हे करायचंय, घटक घ्यायचेत आणि कसं आपल्याला रिव्हिजन करायचंय, मग काही 5 प्रश्न असतील किंवा सेकंड बरोबर आहे. पेपरचे काही 10 प्रश्न असतील तर त्याच्यानुसार मी आता सुरू केला अभ्यास. मग तसे काही डाऊट्स वाटतील तर मी नक्की विचारेन सर. ओके तर ओके, सध्या चालेल. तरी फक्त हो हो हो. सातत्य ओके. ठेवा फक्त. येस सर. येस सर, नक्की. पुढे जाऊयात आपण. विवो P2249. तुमचं नाव सांगा. माझं का सर? नाही नाही, विवो P2249. ओके, आपण पुढे जाऊयात. हा, प्रकाश सर बोला. नमस्कार सर. हा नमस्कार. 2025 चे पेपर दिले ना मी, तर याच्यात मला 104 102च मार्क आले नेट सेटला. पहिले तरी 118 122 यायचे. ओके ओके ओके. आणि अभ्यास पण असा 1 महिना त्याच्यासाठी दिला होता स्पेशल शेवटचा मी. ओके ओके, तरीही तुम्हाला म्हणजे खूप म्हणजे 2015च्या आता सेट मध्ये. पहिले मी तर अभ्यास पण करत नव्हतो सर, तरी पण एवढे ओके. मार्क यायचे. बघा आता आता झालंय, बघा झालेल्या गोष्टीवर आपण काही करू शकत नाही, बरोबर आहे. आता बरोबर आहे. तुमच्या डोक्यातून एवढं गोष्ट काढून टाका की मला मागच्या वेळेस ज्या परीक्षा दिल्या त्यामध्ये अभ्यास न करता मला 120 15 काय जे स्कोर येत होता ते येत होता. पण आता तुम्ही हो. तुमच्या डोक्यामध्ये एवढं फिट करा की येणाऱ्या परीक्षेमध्ये मला माहित नाही परीक्षेचा पेपर कसा येईल काय येईल, पण जे काय मेरिट लागेल हो. 160 150 त्या मेरिटच्या पुढे मला 5 तरी मार्क असतील आणि पेपर 1 मध्ये मला 70 मार्क असतील आणि पेपर 2 मध्ये 90 ते 100 मार्क असतील. या दृष्टिकोनातून टार्गेट ठेवून मागील प्रश्नपत्रिका पेपर 1 पेपर 2 याच्या सोडवा. त्यामध्ये किती स्कोर येतं हे गोन आहे. तुम्हाला किती आणखी इम्प्रुव्हमेंटला, तुम्हाला सुधारणेला किती वाव आहे किंवा किती सुधारणा होती, नवीन संकल्पना कशा समजतायत आणि प्रश्न विचारण्याची पद्धत आणि ते समजून घेण्याची पद्धत जी तुम्हाला किती समजते ही खूप महत्वाची आहे. नेटला 1.5 महिन्याचा कालावधी आहे आणि सेटला माझ्या मते 2 ते 3 महिने पण मिळू शकतात. त्यामुळं वेळ आहे, वेळ गेलाय असं नाहीये.
पण आपण वेळ आहे म्हणून जर शांत बसलात तर आपला वेळ हातातून निघून जाईल. त्यामुळं प्रत्येक मिनिटाचं जे टाइम टेबल बनवताय स्वतःचं म्हणजे क्लासचं तर टाइम टेबल असतंच, पण त्याच्या व्यतिरिक्त तुमचं इंडिव्हिज्युअल टाइम टेबल कसं बनवताय आणि ते कसं फॉलो करताय सातत्यपूर्ण, ते खूप महत्वाचं असतं. जर तुम्ही 8 दिवसाचा 2-4 दिवसाचा जरी गॅप दिला तरी तुम्हाला वाटतं की आपण अभ्यास कुठं आहोत किंवा नव्यानं सुरुवात करू का. त्यामुळे गॅप देऊ नका. परीक्षा होईपर्यंत सातत्य ठेवा. 100% तुमचा रिझल्ट येईल. पण तुम्ही मनातल्या नकारात्मक बाबी काढून ठेवा की मला मागच्या वेळेस एवढा स्कोर होता, आता मागच्या म्हणजे 2 परीक्षा चांगला स्कोर होता आणि मागच्या परीक्षेला खूपच कमी आला. हो हो ठीक आहे सर. हा, टेस्ट प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे आपण सोडवलेले आहेत ते द्या, पहा, ते सोडवा. तुम्ही मोबाईलवरून पण सोडवू शकता आणि त्यातून स्वतःचं आत्मपरीक्षण करत चला. घटक वाईज अभ्यास करा. कोणत्या घटकाला कमी मार्क पडतात, कोणत्या घटकाला जास्त मार्क पडतात ते समजून घ्या. काही घटक आपल्याला कधीच जमणारे नसतात आणि काही घटक आपल्याला आणखी चांगलं म्हणजे 5 पेपर 1 मध्ये 5 प्रत्येक घटकावर 5 प्रश्न विचारले जातात, तर 5ही प्रश्नांचं उत्तर तुम्ही अचूक देऊ शकता. असेही घटक असतात. आणि काही घटक असे असतात तुम्हाला एक प्रश्न म्हणजे 5 पैकी एखाद्याच प्रश्नांचं उत्तर तुमचं बरोबर येतं. त्यामुळं जिथं येत नाही तिथं रडत बसण्यापेक्षा जिथं येतं ते आणखी अॅक्युरसी वाढवून आपल्याला 5 पैकी 5 मार्क जास्तीत जास्त घटकामध्ये कसं घेता येईल याच्या दृष्टिकोनातून विचार करा. तेच फॉर्म्युला पेपर 2 बाबत देखील वापरायचा आहे. ठीक आहे सर. हा, चालेल. आणखी कोणाला हो. बोलायचंय? सर या पेपरच्या मदत हा, बोला 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 बोला. हा, बोला प्रकाश सर, बोला. सर या पेपरच्या मधोमध RSC वगैरे नाही आली पाहिजे बस. ओके, तुमचं PhDचं चालू आहे का? हो. ओके, बघा जरी तसं झालं कोइन्स्टंट तर तुम्हाला काय करावं लागेल, याचा टायमिंग अभ्यासाचा वेगळा, RSCचं तुमचं जे काम करायचंय ते वेगळं ठेवा. पण तुम्हाला दोनही महत्वाचं आहे कारण ही परीक्षा डायरेक्टली तुम्हाला सेट नेट म्हणजे PhD इक्वल असणार आहे सेट नेट प्राध्यापक भरतीमध्ये. त्यामुळे ते पण महत्वाचं आहे आणि हे पण महत्वाचं आहे. त्यामुळं टायमाचं मॅनेजमेंट त्यावेळेस करा, पण सातत्य ठेवा. आता जास्त वेळ द्या, नंतर तुम्हाला कमी वेळ मिळाला तरी ते कव्हर होऊन जाईल. ठीक आहे सर. आणखी काय बोलायचंय? नाही सर. ओके, चालेल. रेल, मी आता जॉईन झालात, आपलं नाव सांगा आणि कसं चालू अभ्यास त्याबद्दल सांगा. माझं नाव मंजुषा कदम. हो, मंजुषा कदम. ओके. अभ्यास चांगला चालतोय सर. ओके, काय अडचण? नाही, फक्त एकच प्रॉब्लेम आहे मला, ते नेटचं कसं प्रश्न हिंदीमध्ये येतात ना, हो हो, पेपर बरोबर आहे. 1चे. हो हो, पेपर 1चे तर मला नाही का आपल्या याच्यावर मराठीमधून पूर्ण अभ्यास कव्हर होत आहे आणि समजत पण आहेत प्रश्नाचे म्हणजे लेवल सगळं, पण नाही का हिंदीमध्ये तेच प्रश्न खूपच जास्त अवघड चालला. हा हा. तर मग हा. हिंदीचे पण आपल्या नोट्स, हिंदीच्या ज्या नोट्स आहेत ना ते एकदा वाचा ना तुम्ही. ते हो नोट्स हो, आहेत हिंदी इंग्रजीमध्ये. हिंदीमध्ये आता म्हणजे अभ्यास करत आहे मी, हिंदीच्याच नोट्स वाचत आहे. पण हा मला हा, ते काय माहित, हिंदी भाषा खूपच जास्त अवघड चालली, प्रश्नाची कारण लेवलच सांगा, नाही समजायची मला बघा ऑप्शन निवडताना. बरोबर आहे. हिंदीचं जे आहे ना, आपण जी अभ्यासलेली असते महाराष्ट्रामध्ये हिंदी, आपण जे काय म्हणजे शालेय जीवनामध्ये ती हिंदी आणि ज्यावेळेस तुम्ही नेटची हिंदी बघता त्यामध्ये खूप फरक आहे. त्यामध्ये संशोधन घटक असे काही घटक आहेत, त्यावरचे क्वेश्चन समजणं खूपच जिकिरीचं जातं, अवघड जातं. त्यामुळं हो थोडं जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करणं गरजेचं आहे आणि मिनिंग समजणं थोडे डिफिकल्टच आहे, मी पण मान्य करतो. कारण ती साहित्यिक किंवा स्टँडर्ड हिंदी वापरली जाते हो, क्वेश्चन्स मध्ये. बरोबर. हा, हो त्यामुळं इंग्रजीमध्ये जर तो क्वेश्चन समजून घेता आला तर आणखी त्या काही काही शब्दांना पर्यायी शब्द इंग्रजीमध्ये आपल्याला समजायला सोपं जातं. ते जरी तुम्ही बघितलं तर तुम्हाला फायदा होईल. म्हणजे एकदा बघा, हिंदी आणि इंग्रजीचं कॉम्बिनेशन करून पेपर 1चे क्वेश्चन्स सोडवण्याचा प्रयत्न करा. बरं, हो सर. हा, चालेल. आणखी कुणाला बोलायचं आहे? चालेल. बघा, सातत्य ठेवा. जिथं कुठं अडचण वाटेल, काही शंका वाटेल, ऍपमध्ये कंटेंट्स नुसार युनिट वाईज व्हिडिओज बघत चला.
नोट्स पण युनिट वाईज अभ्यासच करा. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, त्या घटकाचा अभ्यासक्रम काय आहे, त्या घटकावर प्रश्न कसे विचारलेले आहेत, त्याचं कोरिलेशन समजून अभ्यास करा. अभ्यासामध्ये आवड निर्माण होईल आणि आवड निर्माण झाली की आपला वेळ कसा वाढेल ते तुम्हाला समजणार नाही. आणि बघा, आता जे तुम्ही सेट नेटला पेपर 2 अभ्यासणार आहात, तोच तुम्ही भविष्यामध्ये 21व्या शतकातील विद्यार्थ्यांसमोर तुम्ही तो पेपर शिकवणार आहात. म्हणजे निश्चितच तुमच्याकडे देखील तेवढं ज्ञान, तेवढं अद्ययावत माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळं तुम्हाला त्यातून फायदाच होणार आहे. म्हणजेच आता अभ्यास केलेला तुम्हाला भविष्यासाठी ती शिदोरी असणार आहे. त्यामुळे जेवढा जास्त सखोलातील सखोल अभ्यास करता येईल तेवढा अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. जिथं अडचण आहे तिथं बिनधास्त विचारण्याचा प्रयत्न करा. मेसेज करू शकता, फोन करू शकता. पण अभी नहीं तो कभी नहीं, ही संधी परत येणार नाही. त्यामुळे या संधीचं सोनं कसं करायचंय आणि तुम्ही ज्या उत्साहानं तुम्ही क्लास जॉईन केलाय तो उत्साह परीक्षेपर्यंत कसा टिकवायचा आहे हे निश्चितच ऑल एक्झाम कट्ट्याच्या माध्यमातून टिकवण्याचा प्रयत्न केला जाईल. पण त्याला सहकार्य किंवा त्यामध्ये सहभाग तुमचा खूप महत्वाचा असणार आहे. आज आपण इथंच थांबूयात. धन्यवाद. बेस्ट लक.